राजकारणामध्ये सगळ्यालाच म्हणजे देतो अशातला भाग नाही, पण ते माझ्या नशिबामध्ये कुठेतरी दिलं. मी 91ला सफारीचे ठरवलं की एक दिवस महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून जाईल आणि 91ला ओळखचे बाहेर गेलेलं स्वप्न 2024ला माझं पूर्ण झालं. या शाळेचा वार्षिक संमेलन आणि या संमेलनाला उद्घाटन म्हणून मला मिळालेली संधी या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मोठे बंधू मनोहरजी सपाटे साहेब, माजी महापौर सोलापूर महानगरपालिका, या शाळेचे मुख्याध्यापक माझे मित्र शेख साहेब, नरेंद्रजी शेळके, माझी भगिनी आता झालेल्या भारतीताई जगताप, या गावच्या सरपंच बाळूकाका सपाटे, धनाजी चव्हाण, पदुकाला निर्मळ, लियाकत मुलानी, महेशजी माने, माझे मित्र लखनजी, सर्व उपस्थित व्यासपीठावरील माझे सर्व सहकारी, या गावाचे सर्व ग्रामस्थ, विद्यार्थी बंधू आणि बहिणींनो, काही दिवसापूर्वी आपल्या शाळेमध्ये मला येण्याची संधी मिळाली होती. त्यावेळी आपल्याशी थोडं हितगुंजी करायला मिळालं. शाळेची एक अडचण होती आणि ती अडचण मला शेख सरांनी सांगितल्यानंतर आपण त्यावेळेला या शाळेला 100 बेंचेस खास करून माझ्या मुलींसाठी, माझ्या भगिनींसाठी आपण त्यावेळेला दिले होते. सर गेल्या आठवड्यामध्ये आवलीमध्ये असणारे पांडुरंग बोजुके यांची शाळा माझे सहकारी आहे, निवडणुकीत मतदानाच्या दिवशी एक्सपायर झाले आणि त्यांचं अभिरूप स्वप्न होतं त्या शाळेला CSR फंडातून 7 लाख रुपयाचा निधी गेल्या आठवड्यात सपाटे साहेब आपण दिला. एक शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये आमूल असा बदल व्हावा म्हणून आता सपाटे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सपाटे साहेब विद्यार्थ्यांसाठी 11वी 12वी एक महिला विद्यालय उभं करण्याचं स्वप्न जसं आपलं आहे तसं आमचं सुद्धा एक नैतिक जबाबदारी आहे की मुलींसाठी एक असं स्पेशल असं विद्यालय उभं करायचं. आणि निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये मी मोहोळकरांच्या जनतेला आश्वस्त केलं होतं की माझ्या काळामध्ये मुलींसाठी स्वतंत्र असं एक विद्यालय उभं करायचं. परंतु आपली संकल्पना अत्यंत सुंदर आहे. या राज्याचे शिक्षण मंत्री आदरणीय दादाजी भुसे आमचे संघटनेचे 32 वर्षाचे सहकारी मित्र आहेत आणि नशिबाने मी आमदार आहे आणि ते राज्याचे शिक्षण मंत्री आहे. काही अडचण आपल्याला आले असेल तो काळ सोडून द्या, माझ्या बरोबर चला, या बारीनं तुम्हाला अडचण येणार नाही. तारापूरमध्ये एक महिलांसाठी स्वतंत्र असे विद्यालय आपण उभा करण्याचा प्रस्ताव द्या. ताबडतोब शासनाकडून मंजुरी आणून जी बी काही त्याच्यामध्ये अडचण येतील हा आमदार राजू खरे तुमच्या पाठीची लहान भाऊ म्हणून खंबीरपणे उभारल्याशिवाय राहणार. आपण मनोगतामध्ये असंच सांगितलं की मराठी अशा शक्ती असताना सुद्धा आपण स्वतः 8 वेळेला मुंबई सोलापूर महानगरपालिकेमध्ये नगरसेवक होतो, आपण सोलापूर महानगरपालिकेचे महापौर होतो, परंतु आपल्याला आमदार होता आला नाही. सपाटे सुट्टी नशिबाची साथ असावी ना. मी 34 वर्ष चळवळीमध्ये काम करणारा एक साधा कार्यकर्ता होतो. आणि बघा बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या लोकशाही किती प्रयोग आहे. या लोकशाहीमध्ये काही पंढरपुरामधून 3-3 वेळा निवडणुकीत फराकून झालेले माणसं आमदार होऊ शकले नाही. माझे मित्र कल्याणराव काळक लागते ते 3-4 वेळेला निवडणुकीला उभारले, त्यांचे वडील उभारले, परंतु ते विजय होऊ शकले नाही. राजकारणामध्ये सगळ्यालाच विजय देतो अशातला भाग नाही, परंतु माझ्या नशिबामध्ये कुठेतरी दिलं. मी 91ला सफारीचे ठरवलं की एक दिवस महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून जाईल
आणि 91 वर्षाची बाळा गेलेलं स्वप्न 2024 माझं पूर्ण झालं. शेवटी आपण लोकांची सामाजिक बांधिलकी जपणारी कार्यकर्ते आहोत. आयुष्यामध्ये काहीच आपल्याला कमवायचं नाही हे मनाची बाळगलं. मागल त्याला रस्ता, मागल त्याला पाणी. दुष्काळाच्या दुष्काळाच्या संकटामध्ये मोहोळकरांच्या जनतेसाठी जवळजवळ 20,000 लिटरचे 17 टँकर घेऊन मोहोळच्या जनतेला पाणी पाजण्याचं काम मी सकाळी सावध केलं. त्याच मोहोळच्या जनतेने प्रचंड अशा मताच्या रूपाने आशीर्वाद दिला. आपण ज्यावेळेला कार्यकर्ते म्हणून काम करतो त्यावेळेला जनता ही नक्कीच साथ देते. परंतु काम करत असताना माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा उल्लेख आपण केला की माझे वडील टांगा चालवले. समाजाची बाब खरे, वडील जरी माझे टांगा चालवत होते तर मी स्वप्न बघितलं होतं की आपल्याला महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून जायचं. आणि इथे आपल्या सोलापूर जिल्ह्याचे लोक राजकीय जी व्यासपीठ आहे ते एवढं खर्च नाही झपाट्याचं आहे. तिथं सिंडिकेट राजकारणाचा उदय झाला. आपला जिल्हा हा सरंजामशाही मानणारा जिल्हा. या जिल्ह्यामध्ये ठराविक लोकांची मालकशाही आहे आणि या मालकशाहीने या मोहोळमध्ये कधीही सर्वसामान्य कार्यकर्त्याला आमदार होऊ दिला. 15 दिवसामध्ये मी आमदार करतो अशा पद्धतीचा हा तालुका होता. आपल्या आईसाहेब मोहोळ शहरात माझी आई शेतकरी गावाची दोघांच्याही मातृश्रीच्या मोहोळ तालुक्यातले आणि नशीब भागात तुम्ही तारापूरचे सुपुत्र आहात, मी रोपळ्याचा सुपुत्र आहे. दोघंही आपण पंढरपूरचे. एक पंढरपूरच्या पांडुरंगाचा आशीर्वाद तुमच्याही पाठीशी खंबीरपणे उभा होता. 8 वेळेला महापालिकेत जाण्याची संधी म्हणजे खायचं काम नाही. सकाळी 8 टर्ममध्ये 40 वर्ष आपण नगरसेवक. पण ते नगरसेवक महापौर बघत असताना आपलं आमदार होण्याचं स्वप्न राहिलं. परंतु तारापूर हे माझं जन्म गाव आहे आणि या गावामध्ये आपली सामाजिक बांधिलकी काय तर आहे. मला आईच्या नावानं गंगाई सपाटे त्या नावाने शैक्षणिक रोपट या तारापूरमध्ये आपण लावून सर्वसामान्य बहुजनांची आपल्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या लेकरांची सेवा करण्याची संधी आपण सोडली आणि या तारापूरच्या महाराणावरती एक शाळा उभी केली. आम्हाला या शाळेकडे बघितल्यानंतर अभिमान वाटतो की कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयामध्ये आम्ही शिकत असताना बहुजनांची लेकरं ही शिकली पाहिजे, समजली पाहिजे, त्यांच्या फळावरती गेली पाहिजे. हा उदात्त हेतू होता भाऊराव पाटलांचा होता. तोच उदात्त हेतू आपल्या मनामध्ये मला पाहायला मिळाला. ज्या ज्या वेळेला आपण आमंत्रण केलं आम्ही सोलापूरला बी येतो, तारापूरला बी येतो. माझे मित्र या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय शेख सरांना मी या कार्यक्रमात जास्त बोलणार नाही, परंतु या शाळेसाठी छोटी काही मदत लागेल. कारण आता सफारी समाजा महाराजा भरपूर आहे. ही पंढरपूर तालुक्याची माझ्या मोहोळ मतदारसंघामध्ये शाळा आहे. आज 700-800 विद्यार्थ्यांची ही पदसंख्या आहे. येणाऱ्या काळामध्ये ही पदसंख्या आपल्याला वाढवायची आहे. जसं सफारी साहेबांनी सांगितलं की मुलींसाठी एक चांगलं विद्यालय उभं करायचं. सफारी साहेब आपण मुंबईला या, मी तुम्हाला घेऊन शिक्षण मंत्र्याकडे बसतो. कुठलेही आपल्याला अडचण येणार नाही. जर निश्चय केला तर मी विधानसभेत आमदार म्हणून जाऊ शकतो. परंतु काम करण्याची ताकद आपल्यामध्ये आहे, तुमच्यामध्ये सुद्धा ती धमक आहे. त्यामुळे एक स्वप्न जे आपण पाहिलेलं आहे ते येणाऱ्या काळामध्ये आपण पूर्ण करूया. या तारापूरमध्ये इतक्या सुंदर अशा पद्धतीने ही शाळा आणि या शाळेला जी काही मदत लागेल शेख सर, या शाळेच्या इमारतीला आम्ही दोघं फिरोच्या शाळेला, मानवी बापूच्या शाळेला शेखच्या फंडातून मदत केली, परवाहणीच्या शाळेलाही मदत केली. आपण सकाळी सब सांगितले रस्ते इतर लोकांची सेवा मोहोळ तालुक्याची ज्यावेळेला आम्ही निवडणूक लढवत होतो त्यावेळी मोहोळच्या जनतेला हा तालुका तीन तालुक्याचा हा मतदार. पंढरपूर तालुक्यातली 17 गावं, मोहोळ शहर आणि मोहोळ तालुक्यात 104 गावं आणि आपल्या उत्तर सोलापूर तालुक्याची 24 गावं असा म्हणून हा बनलेला 3 तालुक्याचा मतदारसंघ आहे. आणि मी 3 तालुक्याचा आमदार आहे. जबरदस्त आहे. आता काय लोकांना प्रश्न पडत नाही. त्यांना असं वाटतं की राजू खरे आमदार झालाच नाही. कारण लोकशाहीमध्ये विजय हा विजय असतो आणि पराभव हा पराभव असतो. सकाळी त्यामुळे तुमची मानसिकता बदलली नाही.
ज्यावेळेला महाराष्ट्राच्या विधानसभेत आम्ही सभागृहात बसलो त्यावेळेला समाज साहेब माझ्यासोबत एकाला आम्ही शिंदे होते आणि दादा होते, त्यावेळेला फडणवीसचे आपलं मंत्रिमंडळ होतं. परंतु नीतीचा खेळ काय वेगळा होता. 33 वर्ष शिवसेनेमध्ये काम केल्यानंतर शिवसेना होती, ही गेली 30 वर्ष झालं मोहमध्ये राजन पाटलाच्या विरोधात काम करत होती आणि त्याच्या शिवसेनेला करणारी जी मतं होती ती किमान 70,000 मतं होती. आणि मग ती 70,000 मतं या निवडणुकीला कुठे जातील, त्यामुळे मी बाळासाहेबांचा सूचित करतो. तेव्हा उद्धव साहेबांची सेना आणि शिंदे साहेबांची सेना निवडणुकीला माझ्या पाठीची खंबीर उभा राहण्याची खात्री ज्यावेळेला मला पटली त्यावेळी मी तुमच्याकडे आलो. पवार साहेबांकडे गेलो कारण विजयाची तुतारी आपल्याला वागवत होती आणि पवार साहेबांनी सुद्धा मन मोठं करून शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आमची करणारा हा कार्यकर्ता आहे. जसं आपण गोपनीय येऊन इथला अहवाल घेतला तसं काका साठे असतील आमचे इथे बरीच अशी बुजुर्ग लोक पवार साहेबांच्या जवळची त्या सगळ्या लोकांनी माझी शिफारस केली आणि नशिबाने साथ दिली. पंढरपूरच्या पांडुरंगाने आशीर्वाद दिला आणि सगळ्यांच्या आशीर्वादानं मोहोळ मतदारसंघामध्ये असणारी दोन्ही शिवसेना उद्धव सेना बरोबर आणि शिंदे सेना बरोबर कमळाबाईची अडचण होती. तर कमळाबाई रात्री माझ्याबरोबर व्यवस्थित थांबली. रिपब्लिकन पक्षाचे सारे गट एकत्र आले आणि जवळजवळ 30,202 मतांनी मी आमदार म्हणून निवडून आलो. मला आज आनंद आहे की सपाटे साहेब 6 महिन्यापूर्वी या शाळेवरती आपण भेटलो, पण मला माहिती नव्हतं की 6 महिन्यानंतर पुन्हा एकदा वार्षिक नियम संमेलनाला मी आमदार म्हणून गेली आणि आज तो दिवस उगवला. सरांनी ज्यावेळेला पत्रिकेवर माझं नाव टाकलं त्यावेळी त्याने आवर्जून सांगितलं होतं की तुम्हाला यावंच लागेल आणि मी सुद्धा त्यांना सांगितलं होतं की सपाटे साहेबांनी बोललं सोलापूरला सुद्धा आम्ही येतो, हे तर माझ्या तालुक्याची शाळा आहे. आपण इथं मला बोलवलं, आपल्याला खूप सपाटे साहेब काम करायचं आहे. तर हे राजकीय व्यासपीठ नाहीये. मोहोळ तालुका हा मतदारसंघ हा शिक्षणाच्या बाबतीमध्ये प्रचंड असा नाला पडलेला मतदारसंघ आहे. ठराविक भागाची इथं शिक्षण संस्था आहे, परंतु सर्वसामान्यांची मुलं इथं शिकली पाहिजे म्हणून मोहोळमध्ये येणाऱ्या या 5 वर्षाच्या काळामध्ये सुंदर अशी विद्यालय, सुंदर असं हॉस्पिटल, सुंदर असे रस्ते बनवण्याचं स्वप्न उडाची बाळगले. मला संपूर्ण खात्री सपाटे 1,25,000 लोकांनी मला मतदान करून विधानसभेत 30,002 मतांनी मला आमदार म्हणून पाठवलं. हा विजय काय साधा सुद्धा नाहीये. सपाटे 1,500 मतांना किंवा काटेवरती मिळालं नाही. मोहोळमधून जाऊन मला 30,202 मतांचं मताधिक्य मिळालं. सपाटे साहेब 27,202 मतं मोहोळ तालुक्याने मला दिली. पंढरपूरच्या 17 गावातून मला 2,000 मताधिक्य मिळालं आणि उत्तर सोलापूरमध्ये मला 450 मतांचं मताधिक्य मिळालं. मला सांगा सपाटे साहेब, माझ्याकडे साखर कारखाना नाही, माझ्याकडे सूट गिरगी नाही, माझ्याकडे बँक नाही, कोणत्याही पद्धतीचा मोठा प्रकल्प नाही. सपाटे साहेब साधी फुटाची चक्की सुद्धा माझ्याकडे नाही, परंतु पंढरपूरच्या या सुपुत्राला महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून पाहण्याचं सगळ्यात मोठा खारीचा वाटा हा मोहोळ तालुक्याने घेतला. आणि या पंढरपूरच्या 17 गावातून प्रत्येक 17 गावात मी ज्यावेळेला हात धरून फिरत होतो त्यावेळेला अगदी साखर सम्राट होती. सपाटे साहेब हा राजू साहेब पराभूत झाला पाहिजे मग सगळी साखर आमदार माझ्या विरोधामध्ये उभा होती. तरी सुद्धा लोकांसाठी कित्येकाची मित्र होती. त्या साऱ्या मित्रांनी मला सहकार्य केलं, मला काहीच फळ दिलं नाही. सगळे इतके साखर सम्राट मध्ये तालुक्यातले अगदी साखर सम्राट माझी माझ्या विरोधात असताना सुद्धा पंढरपूरच्या 17 गावांनी मला 2,000 मताधिक्य दिलं. त्या सर्वसामान्य जनतेचा विरोध कधीच करू शकतात. आणि हा विजय हा फार मोठा विजय आणि हा विजय घेऊन जात असताना माझी नैतिक जबाबदारी वाढलेली आहे. देशाचं राजकारण करणार नाही, कधी कुठल्याही 3 तालुक्याचा आमदार म्हणून जे जनतेने मागेल ते देण्याच्या भूमिकेमध्ये हा राहील. जाता जाता एवढ्या शेतकऱ्यांना सांगेन की या शाळेच्या संदर्भामध्ये कुठलीही अडचण असेल तर मला अर्ध्या रात्री हात मारा. हा राजू खरे आपल्या पाठीशी निश्चितपणे उभा राहा. आपण मला बोलवलं, मला सत्कार केला, त्याबद्दल पुन्हा एकदा त्या शाळेचं आणि सपाटे साहेबांचं मनापासून स्वागत करून मी माझे